नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? अगदी मस्त मजेत आहात ना? तर आपण या आधीच्या लेक्चरमध्ये फोर्थ जो तुमचा 11 फिजिक्सचा लेसन आहे लॉज ऑफ मोशन, त्याचा जो क्वेश्चन एक्झरसाइज सुरू केलेला आहे त्यातलं जे क्वेश्चन 3 आहे सम्स आपण बघत होतो. त्याच्यातले पहिले 1 ते 5 न्यूमरिकल्स आपण सॉल्व करून घेतलेले आहेत. ते याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आहेत. ओके, ते जर पाहिले नसतील तर ते पहिला बघा. त्यानंतर आता आपण या लेक्चरमध्ये 6 पासून सुरू करणार आहोत. ओके, तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात. क्वेश्चन 6. क्वेश्चन 3 मधला हा सब क्वेश्चन आहे 6. त्याच्यात बघा काय दिले. 40,000 लिटर ऑफ ऑइल ऑफ डेन्सिटी 0.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इज पंप फ्रॉम एन ऑइल टँकर शिप into a storage tank at 10 meter height than the ship in an half an hour. तर टाइम दिलाय तुम्हाला अर्ध्या तासामध्ये. काय केलंय तर ऑइल टँकर, एका शिपमधला ऑइल टँकर शिप आहे, त्यातलं जे ऑइल आहे, किती ऑइल आहे, 40,000 लिटर ऑइल, ज्याची डेन्सिटी आहे 0.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे आपल्याला 10 मीटर उंचीवर असलेल्या एका टँकमध्ये फिल करायचं आहे, स्टोरेज टँकमध्ये फिल करायचं आहे. ओके, अर्ध्या तासामध्ये. देन व्हॉट शुड बी द पॉवर ऑफ पंप. तर आपल्याला पंपची पॉवर काय लागेल असं फाइंड आउट करायचं. तर सोप्पा आहे. तुम्ही डायरेक्ट वॉटर पॉवर यानं सोडवलं तरी चालेल हे, किंवा नॉर्मली आपलं पॉवर वर्क अपॉन टाइमच्या फॉर्म्युल्यानं सोडवलं तरी चालेल. ओके, तर बघा काय काय करायचं इथं. सो गिवन काय काय दिलंय आणि पहिला गिवन दिलंय व्हॉल्यूम ऑफ ऑइल दिलंय. सो व्हॉल्यूम ऑफ ऑइल किती आहे, 40,000 लिटर. 40,000 लिटर. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या लिटरचं पहिला कन्वर्जन मीटर क्यूब मध्ये केलं पाहिजे. का तर लिटर हे काही असा युनिट नाही. तर लिटरचं मीटर क्यूब मध्ये कसं करणार, तर आपल्याला माहिती आहे एका मीटर क्यूब मध्ये किती बसतात, 1000 लिटर बसतात. एका मीटर क्यूब मध्ये 1000 लिटर पाणी बसतं. ओके, याचा अर्थ 1 मीटर क्यूबची व्हॅल्यू काय आहे, 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. ओके, सो आपल्याला 1 लिटरची व्हॅल्यू काढायची असेल तर काय बनणार, 1 डिवायडेड बाय 1000 मीटर क्यूब. ओके, सो आपल्याकडे किती लिटर आहेत, 40,000 लिटर आहेत. त्याला डिवायडेड बाय 1000 केलं की आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे मीटर क्यूब. सो 40,000 डिवायडेड बाय 1000 केलं की ही जी व्हॅल्यू असणार आहे ती मीटर क्यूबची. सो किती आले, 40 मीटर क्यूब. ओके, सो हे जे आहे हे काय आहे तुमचं व्हॉल्यूम, दॅट इज सी, दॅट इज व्ही. अजून काय काय दिलंय, डेन्सिटी ऑफ ऑइल दिला तुम्हाला. नेक्स्ट आहे डेन्सिटी ऑफ ऑइल. तर डेन्सिटीला आपण रो ने डिनोट करतो. डेन्सिटी म्हणजे काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. ही दिलंय किती तुम्हाला, 0.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, सीसी क्यूब. ओके, सीसी दिलाय म्हणजेच सेंटीमीटर क्यूब. तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर मी ग्रॅम लिहितो. ओके, तर तुम्हाला हे परत एसआय युनिट नाहीये, ते तुम्हाला एसआय मध्ये कन्वर्ट करून घेतलं पाहिजे. सो एका ग्रॅम, परत युनिट कन्वर्जन व्यवस्थित लक्षात घ्या, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. सो एका ग्रॅमची व्हॅल्यू ग्रॅम टू केजी मध्ये येताना काय येणार, 1 ग्रॅम इज इक्वल टू 1 अपॉन 1000 kg. ओके, सो त्याला डिवाइड केलं पाहिजे. सो इथं काय होणार, 0.9 डिवायडेड बाय 1000. समजलं. त्यानंतर 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 चा क्यूब, सॉरी 100. 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर बसतात, 100. सो 100 चा क्यूब एवढे हे सेंटीमीटर क्यूब. सो 1 सेंटीमीटरचं युनिट कन्वर्जन काय आलं, 1 अपॉन 1000 चा क्यूब. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, याला 100ला आपण 10 स्क्वेअर केलं, हा क्यूब आला, तर हा बनला 1 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू 1 अपॉन 10⁻⁶. 1 2 3 6 मीटर क्यूब आलं. ओके, समजला. सो हे काय असणार, सेंटीमीटर. हे डिव्हिजन आहे. डिव्हिजन म्हणजे काय असतं, रिव्हर्स मल्टिप्लिकेशन असतं. तर हे जाणार अंशात. सो इट विल बिकम 10⁻⁶ वर ह्या 1000ला आपण 10 चा क्यूब पण लिहू शकतो. समजलं. ओके, सो इकडं क्यूबला
यातला क्यूब जाईल तर राहिलं काय 10⁻³ राहिलं 0.9 × 10⁻³ सो यू विल गेट व्हॅल्यू 3 डिजिट अंक तिकडं सरकेल 1 2 आणि 3 सो 900 kg/m³ ही तुम्हाला डेन्सिटी मिळाली SI युनिटमध्ये. सो युनिट कन्व्हर्जन पण व्यवस्थित लक्षात ठेवा, सगळ्या व्हॅल्यू SI मध्येच कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. नेक्स्ट बघा अजून काय काय दिलं त्यांनी. पंप फ्रॉम अन ऑइल टँकर शिप इन टू अ स्टोरेज टँक ॲट 10 मीटर हाईट. किती हाईटवर न्यायचं आहे तुम्हाला, उंची किती आहे. सो हाईट इज इक्वल टू H इज इक्वल टू 10 मीटर आणि ॲट अन टाइम ऑफ हाफ एन आवर. टाइम किती आहे, हाफ आवर. ओके. सो याला आपल्याला सेकंदात केलं पाहिजे. सो हाफ आवर म्हणजे किती मिनिट, 30 मिनिट्स इंटू हाफ आवरच आहे ना, हाफ एन आवर. सो 30 × 60 सेकंड. सो यू विल गेट किती व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, 1800 सेकंड. ओके. सो एवढा आहे टाइम. तुम्हाला काय फाइंड आउट करायचे आहे, पॉवर. हे युनिट कन्व्हर्जन आहे. ठीक. तुम्हाला पॉवर फाइंड आउट करायचे. सो पॉवरचा नॉर्मली फॉर्म्युला काय, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. ठीक आहे. सो हे आता वॉटर वर्क आहे. हे वॉटर वर्क म्हणजे काय, अगेन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके. नाव फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो तुम्हाला पहिला मी तुम्हाला हे सांगतो, वॉटरचा जो काय फोर्स असतो किंवा मास असतं ते मास फ्लो रेट असतं. ठीक आहे. सो ते ॲक्च्युली काय असतं बघा, ρ/g/H. ओके. सो दॅट इज वॉट दी वॉटर वर्क. काय, ρ/g/H. कळलं, हे लक्षात घ्या. दॅट इज वॉट वर्क डन बाय वॉटर. वर्क डन बाय वॉटर और यू कॅन से लिक्विड. ओके. तो ऑइल आहे ना. आणि डिवायडेड बाय टाइम किती आहे, टाइम T आहे. सो रो किती आहे, 900 इंटू जी किती घ्यायचं आहे आपल्याला, 10 घ्यायचं आहे. सगळ्या कॅल्क्युलेशनसाठी, ह्या न्यूमेरिकलच्या सगळ्या कॅल्क्युलेशनसाठी जी आपल्याला 10 कन्सिडर करायचं आहे. सो जी इज इक्वल टू 10 इंटू व्ही आहे किती, 40 इंटू H किती आहे, H इज 10. सो दॅट इज H हिअर डिवायडेड बाय टाइम किती आहे, 1800. सो काय होईल इकडं, हे 2 शून्य कट होतील. 9 1 जा 9, 2 जा 18, देन 220. ओके. सो 2 1 जा 2, 1 2 3, 1 2 3 एवढे वॅट. पॉवरचं युनिट काय, याचा युनिट आहे वॅट. ओके. याला आपण किलोवॅटमध्ये कसं लिहू शकतो, देअरफॉर पॉवर इज इक्वल टू, परत एक युनिट कन्वर्जन लक्षात घ्या, 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट. ओके. सो 2000 वॅट म्हणजे किती किलोवॅट आले, 2 किलोवॅट. समजलं. सो हे असं तुमचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. हा पुढचा प्रॉब्लेम बघूयात. बघा ह्याच्यात काय दिलंय, 10 आयडेंटिकल मासेस आहेत, 10 आयडेंटिकल मासेस आहेत. ओके. आर कनेक्टेड वन बिलो अदर विथ 10 स्ट्रिंग्स होल्डिंग द टॉपमोस्ट स्ट्रिंग. द सिस्टम इज एक्सलेटेड अपवर्ड विथ द एक्सलेशन g/2. नाउ व्हॉट इज द टेन्शन इन द 6th स्ट्रिंग फ्रॉम द टॉपमोस्ट स्ट्रिंग बिंग द फर्स्ट स्ट्रिंग. ओके. तर पहिला हा प्रॉब्लेम समजून घेऊयात. 10 मासेस आहेत. सपोज M1 किंवा सगळ्यांचे असे 10 मासेस आहेत, सगळ्यांना MM म्हणू आपण. 4 5 6 7 8 9 आणि 10 असे 10 मासेस एका स्ट्रिंगने कनेक्टेड आहेत. ते कशाने कनेक्टेड आहेत, स्ट्रिंगने कनेक्टेड आहेत. ठीक आहे. तर ही पहिली स्ट्रिंग असं म्हण, टॉपमोस्ट आहे ती पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी, ही 6वी. या 6व्या स्ट्रिंगमधलं आपल्याला टेन्शन फाइंड आउट करायचं. आणि जे ॲक्सलेशन दिलंय त्याने, ॲक्सलेशन जे दिलंय ते कसं आहे, अपवर्ड आहे आणि ते g/2 एवढं आहे. ओके. सो याच्यात काय करावं लागेल, पहिला आपण एक सिंपल फ्री बॉडी डायग्राम काढूयात इथं. सो फ्री बॉडी डायग्राम बघा,
तर ॲक्सलेशन वर आहे, अपवर्ड आहे ना. ओके, सो हे जे मास असेल याच्यावर अजून किती मासेस असतील, हे 5th मास असेल, लक्षात घ्या. हे तुमचं 5th मास आहे आणि त्याच्या खाली ही एक स्ट्रिंग आहे, त्याच्यावर ही एक स्ट्रिंग आहे, बरोबर. तर ही जी स्ट्रिंग आहे तुमची 6 स्ट्रिंग आहे, ठीक. ह्याचं जे टेन्शन आहे ते वर अप्लाय होणार, कळलं. आणि हे जे तुमचं 5th मास आहे, ओके, ह्याच्यावर अजून 4 मासेस आहेत, म्हणजे टोटल मास किती झालं, टोटल मास झालं 5m एवढं. त्याचा फोर्स फाइंड आउट करायचा असेल तर त्याला g ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो टोटल फोर्स किती झाला, 5mg. आणि ॲक्सलेशन जे आहे ते कसं आहे, अपवर्ड आहे, g/2 एवढं, ठीक आहे. सो हे फ्री बॉडी डायग्राम आहे, ह्याचं इक्वेशन आपण बनवूयात. सो इथं काय बनेल, ॲक्सलेशन कुठं आहे, वरच्या डायरेक्शनना आहे. सो हे जे ॲक्सलेशन असेल हे ह्या दोघांचा डिफरन्स असणार आहे, कारण की नेट ॲक्सलेशन अपवर्ड आहे. सो हे जे नेट फोर्स अपवर्ड जो अप्लाय होईल तो कसा असेल, ma एवढा असेल, बरोबर, ma. पण एकूण मास किती आहे, 5 मासेस आहेत ना, ह्याच्यावर किती मासेस आहेत, 4, आणि हा एक पकडून असे किती झाले, 5 मास. सो एकूण फोर्स असणार आहे तो तुमचा 5ma असणार आहे, इज इक्वल टू ह्या दोघांमधला डिफरन्स. आता ह्यांच्यात जास्त ॲक्सलेशन कसं आहे, अपवर्ड आहे. सो अपवर्ड ॲक्सलेशन याचा अर्थ की अपवर्ड फोर्स जास्त असणार आहे, म्हणजे टेन्शन जास्त असणार आहे. सो हा टी मॅक्सिमम असेल तो सुरुवातीला घ्या, मायनस हा 5mg. सो टी तिथंच ठेवला, हा 5ma प्लस 5mg इज इक्वल टू टी. म्हणून टी इज इक्वल टू 5ma ची व्हॅल्यू आहे g/2 प्लस 5mg. सो mg कॉमन काढलं सपोज तर आतमध्ये राहील 5/2 प्लस 5mg. ओके, सो t इज इक्वल टू यू विल गेट 5/2 दॅट इज 2.5 प्लस 5 दॅट इज 7.5 mg. ओके, सो जे टेन्शन आहे ते किती असेल, 7.5 mg. तर सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त व्यवस्थित अंडरस्टँड करा, ठीक आहे. ओके, तुमच्या बुकमध्ये काहीतरी 6 mg अशी चुकीची व्हॅल्यू दिलेली आहे, ओके, ती तेवढी इथं करेक्ट करा, ठीक आहे. हा व्यवस्थित. आता हे दोन्ही न्यूमरिकल्स काय करा, सुरुवातीला व्यवस्थित लिहून घ्या, मग आपण पुढचं घेऊयात. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. कितवा आहे, 8वा. ओके, तर त्याच्यात काय दिलं बघा, 2 galaxies of masses 9 billion solar mass and 4 billion solar mass are 5 million light years apart. If the sun has to cross the line joining them without being attracted by either of them through that point, it should be pass. तर त्यांनी काय सांगितलंय, प्रॉब्लेम समजून घेऊयात. 2 गॅलेक्सीज आहेत, सपोज इथे एक गॅलेक्सी आहे आणि इथे एक गॅलेक्सी आहे, असे 2 गॅलेक्सीज आहेत. एकाचं जे मास आहे ते किती आहे, 9 बिलियन सोलार मास. सपोज याचं मास आहे ते 9 बिलियन सोलार मास. तर मी काय करतो, याला फक्त 9ms लिहितो. एक ms चा अर्थ 1 बिलियन सोलार मास. ओके, इथे मी त्याचे डिनोशन्स देतो. 1ms चा अर्थ 1 बिलियन सोलार मास. आणखी काय काय दिलं आपल्याला, हा दुसऱ्याचं दिलंय 4ms. दुसऱ्याचं किती आहे, 4ms. यांचं हे काहीतरी डिस्टन्स असेल सेंटर टू सेंटर, ठीक आहे. हे दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, दॅट इज 5 मिलियन लाईट इयर्स अपॉन. त्याला आम्ही 5l असं म्हणतो. ओके, सो l म्हणजे काय, 1l इज व्हॉट, 1 मिलियन. थोडासा तुम्हाला डिस्टर्बन्स होईल इथं, ओके, लाईट नाही आहे त्यामुळं. 1l इज व्हॉट, 1 मिलियन लाईट इयर. तसे यांचा डिस्टन्स आहे 5 मिलियन लाईट इयर दोघांमधलं. आता त्यांनी कंडिशन काय सांगितल्या, तर सूर्य हा अशा पॉइंटमधून किंवा अशा डिस्टन्समधून पास झाला पाहिजे जिथं दोघांचंही अट्रॅक्शन हे 0 झालं पाहिजे. म्हणजेच काय, तर दोघांनी सेम अट्रॅक्शन फोर्सने त्यांना खेचलं पाहिजे. म्हणजे सन ह्या दोघांपैकी कोणाकडेच खेचला नाही पाहिजे, कळलं. सो ते जे डिस्टन्स आहे ते आपल्याला यांनी विचारलंय. सपोज त्याला आपण x एवढं डिस्टन्स म्हणूयात. आता इथं कंडिशन समजून घेऊयात. हा सूर्य आहे, तर ह्या 2 गॅलेक्सींना अट्रॅक्शन 0, ह्या 2 गॅलेक्सीचं अट्रॅक्शन 0 दाखवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल ह्याचा अट्रॅक्शन फोर्स आपण F2 म्हणूयात
आणि याचा अट्रॅक्शन फोर्स F1 म्हणूयात. हे दोन्हीही इक्वल पाहिजेत बरोबर. ते इक्वल आणि अपोजिट असतील तर सूर्य तिथेच राहील, इकडेही जाणार नाही इकडेही जाणार नाही. रस्सी खेचसारखं दोन्ही बाजूनी जर समान फोर्सने खेचलं तर त्याचा जो नोड असेल तो हलणार नाही, त्याप्रमाणे. समजलं. सो सिच्युएशन समजली का तुम्हाला? ठीक आहे. सो आपण इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचे तर हे जे डिस्टन्स फाइंड आउट करायचे, सूर्याचं 9 मिलियन सोलार मास असणाऱ्या गॅलेक्सी पासूनचं अंतर फाइंड आउट करायचं. तर कसं फाइंड आउट करायचं बघा. सिच्युएशन काय तर सूर्य अशा ठिकाणी गेला पाहिजे ज्या पॉइंट पासून किंवा ज्या डिस्टन्स पासून दोघांनीही खेचलं नाही पाहिजे. सो याचा अर्थ दोघांचाही जो फोर्स आहे, नेट फोर्स आहे, तो 0 असला पाहिजे. सो नेट फोर्स 0 असायला दोन्ही फोर्सेस कसे पाहिजेत? इक्वल पाहिजेत. ओके. सो इथं कंडिशन काय असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय 9 ms गॅलेक्सी असं म्हणतो इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय 5 ms गॅलेक्सी. ओके. सो याला आपण काय म्हटलंय? F2 म्हटलंय, याला काय म्हटलंय? F1 म्हटलंय. ठीक आहे. सो यांचे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे फॉर्म्युला इथं पुट करूयात. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय? GMM डिवायडेड बाय G आपण M1 म्हणूयात. GM1 M स्मॉल m डिवायडेड बाय त्याचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे? एक्सचा स्क्वेअर. ओके. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय 4 आहे ना, हे 4 या गॅलेक्सीनं अप्लाय केलेलं ते असेल GM2M डिवायडेड बाय हे डिस्टन्स. आता यांचं डिस्टन्स किती असेल? 5L मायनस एक्स. हे किती असेल? 5L मायनस एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे. सो इथं समजून घ्या, M1 आहे ते मास ऑफ ह्या गॅलेक्सीचं मास आहे, M2 आहे ते या गॅलेक्सीचं मास आहे, आणि हे जे मास आहे ते सनचं मास आहे, आणि हे एक्स आहे ते सनचं या गॅलेक्सीमधलं डिस्टन्स आहे, आणि हे जे आहे ते सनचं या गॅलेक्सीमधलं डिस्टन्स आहे. ठीक आहे. सो आपण हे सॉल्व केलं तर इथं काय काय कॅन्सल होईल बघा. एमला एम कॅन्सल होईल, जीला जी कॅन्सल होईल. इकडं काय काय राहिलं? हे M1 किती आहे? 9 आहे. ओके. 9 ms आहे. M2 किती आहे? 4 ms आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय हा एक्स स्क्वेअर, इकडं हा 5L म्हणण्यापेक्षा आपण फक्त 5 व्हॅल्यू घेऊयात ती 5 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सो हे घ्या दोन्ही बाजूंचे. सो यू विल गेट लेट्स से टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ओके. सो 9चं स्क्वेअर रूट 3. सो एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार, फक्त एक्स राहणार तिथं बरोबर. देन 4चं स्क्वेअर 2 आणि याला फक्त 5 मायनस एक्स राहणार. ओके. सो हे फक्त रिअरेंज करा. सो विल गेट 5 3 जा 15 मायनस 3x इज इक्वल टू इकडं 2x. सो हे 3x इकडं आलं, 2x प्लस 3x डिवायडेड बाय 15. सो विल गेट 5x 15. So x will be 15 divided by 5. Okay, so that will be 3. Okay, so that is the distance here. So x is equal to 3L. So sun should pass from the distance of 3 light years, 3 million light years, not just 3 million, 3 million light years from the galaxy having mass 9 billion solar mass. Okay, 9 बिलियन सोलार मास. ओके. ठीक आहे. तर हा असा न्यूमेरिकल आहे. तर हे व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. पुढचं पण लगेच सोडूयात आपण. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम समजून घेऊयात. पुढचा बघा काय आहे, 9वा प्रॉब्लेम. While decreasing linearly from 5 Newton to 3 Newton,
force displaces an object from 3 meter to 5 meter. Calculate the work done by this force during the displacement. ओके, तर याला सिंपल काय करायचं बघा, हे ग्राफिकली सोडू शकतो खूप सोप्या पद्धतीनं. पहिला आपण फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ प्लॉट करू किंवा ड्रॉ करू. सपोज दॅट इज डिस्प्लेसमेंट आणि दॅट इज फोर्स. तर यांनी काय सांगितलं, इथं फोर्सच्या व्हॅल्यू असतील, डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यू सपोज 1 2 3 4 5 6 समथिंग, ठीक आहे. आणि फोर्सच्या व्हॅल्यू पण घेऊयात 1 2 3 4 5 देन 6 समथिंग. ओके, यांनी काय सांगितलं, फोर्स डिक्रीज झाला 5 न्यूटन टू 3 न्यूटन लिनियरली. सो 5 न्यूटन कुठे आहे बघा फोर्सची व्हॅल्यू ही. आणि त्यावेळी काय झालं, डिस्प्लेसमेंट ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झाली 3 to 5 मीटर. सो ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट 3 असताना तो इथं होता. ओके, त्यानंतर ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट 5 असताना त्याचा जो फोर्स आहे तो किती झाला, 3 न्यूटन, म्हणजे असं. ओके, सो तुम्हाला हे असं काहीतरी ग्राफ मिळणार आहे, ठीक आहे. तर हा असा ग्राफ आहे. तर हा जो एरिया आहे दॅट इज नथिंग बट दी, यालाच आपण काय म्हणतो, वर्क डन, ठीक आहे. सो एरिया अंडर द ग्राफ फॉर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज दी वर्क डन. समजला. सो वर्क डन म्हणजे काय असणार, हिअर वर्क डन इज नथिंग बट दी एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, नाव देऊयात त्याला ABCD, आणि याला सपोज मी 2 ह्याच्यात डिवाइड केलं तर हा E. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD असं म्हणतो. तर याचा एरिया मी 2 पार्टमध्ये डिव्हिजन करून काढू शकतो, हा फर्स्ट, हा सेकंड. सो पहिला ट्रायंगल आहे, लेट्स से एरिया ऑफ ट्रायंगल ABE प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल EBCD. ओके, सो एरिया ऑफ ट्रायंगल ABE काय येणार, 1/2 बेस इंटू हाईट. त्याची बेस आहे EB इंटू हाईट आहे AE. ओके, प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल आहे हां. सो हा रेक्टँगल शेपमध्ये आपण लेंथ इंटू ब्रेथ घेऊ शकतो, L इंटू B. सो L किती आहे त्याचा, सपोज DC इंटू ब्रेथ आहे BC. ओके, so let's put all the values. 1/2 EB is what, EB here that is 5 minus 3, that will be 2 into AE is what, AE is again 5 minus 3, that is again 2, plus DC is again 2 into BC that will be 3. So you will get value 2 to the 4 or 2 plus 6, that is 8 joule. Okay, so what is the work done? Work done is 8 joule. Okay, हा सोपा प्रॉब्लेम आहे. सिमिलरली आपण पुढचं सुद्धा न्यूमरिकल घेऊयात. 10th म्हणजे हे लेक्चर आपण हे एवढं बस करू, ठीक आहे. वाईल हे झालं, व्हेरिएशन ऑफ फोर्स इन अ सर्टन रिजन इज गिवन बाय F is equal to 6x square minus 4x minus 8. It displaces an object from x, that is x is equal to 1 to x is equal to 2. Calculate the amount of work. तर आपल्याला अमाऊंट ऑफ वर्क फाइंड आउट करायचं. सो यांनी गिवन काय काय दिलं बघा, फोर्स दिलंय. फोर्स F किती आहे, 6x square minus 4x minus 8. आणि डिस्प्लेसमेंट दिला त्यांनी, चेंज इन डिस्प्लेसमेंट दिलाय. ओके, सो त्याचे लिमिट्स दिलेत. सो x मिनिमम म्हणूयात 1 मीटर आणि x मॅक्स स्मॉल x ही आहे 2 मीटर. ओके, ठीक आहे. आणि कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क फाइंड आउट करायला सांगितलं. पहिलं आपल्याला माहिती आहे चेंज इन वर्क इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच आपण काय करू शकतो, DW इज वॉट, F इंटू DS. ओके, किंवा इथं आपण डिस्प्लेसमेंटला x म्हणलंय ना, सो दॅट विल बी x. सो इंटिग्रेशन दोन्ही बाजूंचं इंटिग्रेशन घेतलं तर हे DW इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ F dx. आणि तुम्हाला इकडं x चे लिमिट दिलेत, x इज इक्वल टू 1 आणि
तर एक्स इज इक्वल टू 2 आणि एक्स इज इक्वल टू 1 असे लिमिट दिले. सो इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे फक्त. सो डी डब्ल्यूचं इंटिग्रेशन काय येणार, दॅट विल बी वर्क. आणि इकडं काय येणार एफची व्हॅल्यू काय आहे, हे 2 to 1 येणार. एफची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज 6x² मायनस 4x मायनस 8 ओके dx. सो याचं इंटिग्रेशन आपण सेपरेटली घेणार. 1 to 2 6x² dx इंटिग्रेशन वेगळं घेणार, मायनस इंटिग्रेशन ऑफ 4x वेगळं चेन रूलनुसार. 1 to 2 4x dx मायनस याचं वेगळं 8 dx ओके 1 to 2. ठीक आहे. सो इथं काय मिळालं, याचं इंटिग्रेशन ऑफ x. पहिलं तुम्हाला x⁻n इंटिग्रेशन ऑफ x⁻n चा फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय असतो, दॅट विल बी x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. आणि जो कॉन्स्टंट असतो तो बाहेर येतो. सो कॉन्स्टंट कोण आहे इथं, सपोज 6 कॉन्स्टंट आहे आणि x⁻n+1 म्हणजे x⁻2+1 दॅट विल बी 3 डिवायडेड बाय 3 आणि लिमिट्स आहेत 1 to 2 ओके. नेक्स्ट मायनस इकडं बघा, याचं काय येणार 4 ॲज इट इज x⁻1 आहे ना, 1+1 2 दॅट विल बी x² डिवायडेड बाय 2. लिमिट आहे याचं 1 to 2 मायनस याला सुद्धा कॉन्स्टंट बाहेर येणार ओके. आणि dx इंटिग्रेशन x 1 to 2. तर हे सॉल्व केलं आपण. सो 3 2 जा इथं राहणार, इथं 2 जा ओके. सो इट विल बी 2x³ 1 to 2 मायनस याला सिम्प्लिफाय करू पहिला आपण. 2x² 1 to 2 मायनस 8x 1 to 2. ठीक आहे. सो व्हॅल्यू पुट करू. पहिला 2 - 1 अशी व्हॅल्यू पुट करायची. सो हे कसं असेल, 2 × x ची व्हॅल्यू असेल 2³ ओके मायनस 2 × किंवा एक काम करा, 2 कॉमन बाहेर काढा, आतमध्ये x ची व्हॅल्यू फक्त पुट करा. x ची व्हॅल्यू असेल 2³ मायनस 1³ ओके मायनस 2 × x ची व्हॅल्यू असेल 2² मायनस 1² मायनस इकडं 8x ची व्हॅल्यू असेल 2 - 1. सो जस्ट सॉल्व इट. 2 × 2³ 8 - 1 1³ 1च असतो. 8 - 1 दॅट विल बी 8 8 - 1 दॅट विल बी 7 मायनस 2 × 2² 4 - 1 दॅट विल बी 4 - 1 दॅट विल बी 3 मायनस 8 × 2 - 1 1 ओके. सो हे 1च राहणार. सो इकडे सॉल्व करतो पुढं. 2 7 जा 14 मायनस 2 3 जा 6 2 3 जा 6 मायनस 8. सो 14 - 6 - 8 दॅट विल बी 0. So work done is equal to W is equal to, you will get 0 joule. Okay, so that's how you have to solve it. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. हे दोन्ही प्रॉब्लेम व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे. आणि हे लेक्चर आता आपण तुर्तास थांबूयात. याचे पुढचे प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, सर्वांना तुर्तास धन्यवाद.